मंगलमूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज अतिशय मंगल ठिकाणी मंगल कार्यक्रम आपला ज्या ठिकाणी चालू आहे श्री क्षेत्र गणेशखिंड, मंगलमूर्तीची उपासना ही सर्व लहान थोर भक्तांना अतिशय आवश्यक आहे। आरंभाआधी तुझे वंदन सकळ करिता कारण, देव ऋषी मुनी आदी करून ग्रंथ पुराण निर्माणी। एखाद्या ग्रंथाची निर्मिती करायची असेल तर श्री गणेशा म्हटल्याशिवाय सुरुवात होत नाही। प्रत्येक कार्याला निर्विघ्नपणे आपलं कार्य पार पडण्याकरता गणपतीचं स्तवन, गणपतीचं पूजन अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आपल्या यात 15-20 गावाचं अतिशय एक सद्भाग्य आहे की आपल्याला हे वरद गणपती या ठिकाणी जागृत स्थान हे आपल्याला इथं प्रार्थनेला उपासनेला प्राप्त झालेलं आहे। मंगलमूर्तीचं हे मंगल स्थान आणि बजरंगबलीचे जवळ आपल्या हनुमानगड हे आपल्या भक्तीचं फळ आहे, तेही तयार झालेलं आहे। आणि परिसरातले जे गावं आपले आहेत, प्रत्येक गावामध्ये सर्व देवदेवतेचे मंदिरं आहेत। वरद गजानन उत्सव सोहळा देशभर गणपतीचं पूजन आता चालू आहे। त्याप्रमाणे आपणही ह्या जागृत स्थानावर ह्या 15-20 गावाच्या सर्व शक्तीने, भक्तीने आणि सर्वांच्या सहानुभूतीने आपण वरद गणपती महाराजांची उपासना प्रतिवर्षी पार पाडत असतो। इथं 40 वर्षीलेलं हे हरिनाम सप्ताहालाच धरू आपण, पण त्या अगोदरची ही पूजा शिवावरचं मंदिर हे चालूच आहे। आपल्या सर्व पूर्वजांनी हे सगळं आतापर्यंत उपासना करून टिकवलेलं आहे आणि त्यांचीच कास धरून आपली विद्यमान मंडळी हे सर्व काम करून राहिले। या महोत्सवाला 40 वर्षे झालेले आपला कीर्तन सप्ताह। थोर थोर संत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, याही वर्षी आलेत आणि प्रतिवर्षी येत राहतात। मागच्या वर्षी आम्ही बोललो होतो की आपल्या इथं या क्षेत्राचं नाव खिंड आहे आणि खिंड म्हणजे प्रवेश करण्याचं ठिकाण। बऱ्याच वेळेस माणसं म्हणतात हे सगळं झालं, आम्ही शेताला कुंपण केलं, पण जनावरं कोणी आलं काही कळत नाही। ते म्हणले त्या कोपऱ्याला खिंड पडली, म्हणजे खिंड पडली की जनावरं येतात, कुत्री येतात, अलीकडे आता बिबटे येतात। हे सगळे हे सरकारची सहानुभूती, सरकारची कृपा आहे। त्याच्यामुळे आता घराघरात आणि दारादारात बिबटे झाले, चांगली गोष्ट आहे। फक्त गणपती महाराजाची प्रार्थना करू की गणपती महाराज त्या बिबट्यानं सांगा की आमच्या सगळ्या माता भगिनी कापूस वेचायला गेल्या, कोणी कामाला गेलं तर त्यांना काही तोडू नका तुम्ही। बिबटे वाढणं हरकत नाही, फक्त त्यांचा स्वभाव कमी झाला हेच प्रार्थना करायची। समाजामध्ये सुद्धा काही बिबट्याच्या वृत्तीची जरी माणसं असली तर आपल्याला माणसं दूर करायचे नाहीत, त्यांची वृत्ती दूर करायची, दुष्ट वृत्ती दूर करायची आहे। तेव्हा खिंड म्हटलं की त्याच्यामधून पशु जातात, माणसं जातात, पण ही चांगली खिंड म्हणजे प्रवेशद्वार। आता अजून खूप विकासाचे कामं झालेले आहेत, प्रवेशद्वार आपलं व्हायचं आहे। काही तांत्रिक अडचणीकरता आपण गणपती महाराजावर सोपवा आणि गणपती महाराजांना सांगावं की आमचं काय चुकत असेल तर आमचं प्रायश्चित्त आम्हाला द्या। पण तुमच्या ह्या सर्व कार्याचा विकास करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला भासू नये। निधीची असेल, सहकार्याची असेल, अगर जागेची असेल, हे काम आपलं आहे। आपण सर्वांना प्रेरणा द्या आणि हे सगळं काम तुम्ही आमच्याकडून करून घ्या। आता आपलं श्री गणेश देवस्थान ट्रस्ट आयोजित ट्रस्ट मंडळी आहेतच, पण सर्व भक्त मंडळीचं आपल्याला काम करायचं आहे।
ट्रस्ट मंडळी हे सेवक असतात. कुठलंही देवस्थान असू द्या, आम्ही जरी एखाद्या स्थानाचे महंत म्हणत असलं तरी महंत वगैरे काही नाही, सेवक आहोत, मालक नाही. सेवक म्हणून आपल्याला कुठलं तरी काम करायचं आहे. पण ट्रस्ट मंडळी हे नियोजनाकरता असते, सेवा करण्याकरता असते. म्हणून भक्त मंडळ आणि ट्रस्ट मंडळ या सर्वांच्या वतीने आपण ह्या क्षेत्राचा आतापर्यंत विकास केलेला आहे. पहिलं आपलं कधी साधारण एवढंच मंदिर होतं, पत्र्याचंच मंदिर राहत होतं. नंतर आपले टेकवाडे साहेबांनी थोडं बांधून दिलं. ते नंतर कालांतरानं तिथे अडचण व्हायला लागली. टेकवाडे साहेबांना आम्ही सांगितलं, हे जर काढलं तर बरं. ते म्हटलं माझा प्रश्न नाही, मी बांधून दिलं म्हणजे माझं आहे असं तसं नाही. मी गणपती महाराजांची सेवा केली, पण नियोजनाला जर अडथळा येत असेल तर आमची काही हरकत नाही. म्हणजे हे सगळं मधलं सर्व आपल्या ट्रस्ट मंडळीने आणि कार्यकर्त्यांनी भक्तांनी सगळं विचार केला आणि ते काढून टाकलं. त्याच्यानंतर दिव्य भव्य मंदिर झालं, आखीव रेखीव. आपले दक्षिणेकडचे जे कारागीर आहेत त्यांच्या हस्ते एक मंदिर खूप सुंदर झालं. खर्च किती लागला हे विश्वस्ताला आणि भक्तांना माहीत आहे, पण आम्हाला चांगलं भेटते, पाहायला चांगलं दिसून राहिलं. त्याच्यानंतर आपण जसे पुढे आलेले आहात तसे आपले नेते मंडळी काही मागे नाहीत. श्रीरामपूर तालुक्याचे नाही, नेवासे तालुक्याचे सुद्धा सहभागी झालेत. पण काही दिलं की नाही कोण असतो. पण त्यावेळेस तर काही आता नाही, पण ज्यावेळेस द्यायचं काम पडेल ते दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून नेवासा असेल, श्रीरामपूर असेल, आतापर्यंत झालेले सर्व आमदार, पक्ष कोणताही असो, विचाराचे थोडा बदल असतो. ध्येय एकच असते की राष्ट्र सुखी व्हावं, राष्ट्रातली जनता समाधानाने राहावी आणि आपल्या सर्व देवदेवतेची उपासना सदैव टिकून राहावी. हे सर्व पक्षातील नेत्यांचं अंतःकरण असते. म्हणून आतापर्यंत झालेले सर्व नेते मंडळी, मगाशी नाव घेतलेलं आहे सगळ्यांचं, सर्वांनी भरभरून सहकार्य केलं. आता बरेचसे आकडे आपण ऐकले, 10 लाख, 15 लाख, 25 लाख. आता ब वर्गामध्ये आपलं देवस्थान आलेलं आहे. येईल क वर्गात, होईल हळूहळू, सगळं होत राहते. प्रयत्न केला की सगळं होते. हा सभामंडप झाला. सभामंडप आपल्याला कोणी दिला? ससाने साहेबांनी. शालिनीताई विखे पाटील, सर्व नेत्यांचं आम्ही सुद्धा भक्तांच्या वतीने अभिनंदन करतो. मग मुरकुटे साहेब असतील, भानदास मुरकुटे साहेब आणि अधिक साहेब आदी करून सर्व मंडळीने जे आज असतील नसतील सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. त्याच्यानंतर आपले इथे संत निवास झालेला आहे, पाण्याची टाकी झालेली आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकगृह झालं. आता भक्तनिवास करता सुद्धा आपल्याला देणगी आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम आम्हाला वाटते ते स्वच्छतागृह झालं. त्याच्या शेजारी महिलांचं सुद्धा आता होणार आहे. हे अगदी मंदिर पाहिजे, घरही पाहिजे, पण सगळ्यात अगोदर स्वच्छतागृहाची कुठेही घाण दिसता कामा नये. आपलं गाव, आपलं मंदिर, आपलं प्रार्थनास्थळं हे नीटनेटके व्यवस्थित स्वच्छ असले पाहिजे. म्हणून स्वच्छतागृहसुद्धा शासकीय निधीतून, नेत्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. खरं म्हणजे आता हे सगळी नेते मंडळी आहेत, ट्रस्ट मंडळी आहेत. आपल्या या ट्रस्टचे अध्यक्ष श्री ओझासाहेब असतील, बजरंग आप्पा असतील, सचिन भाऊ असतील, इतर सर्वच मंडळी, सर्वांचे नाव काही घेता येणार नाहीत. आणि आमचे हरिभक्तीपरायण श्री किसन महाराज पवार, आता ते एका मॅनमध्ये 2 तलवारी ठेवतात. तिकडे अंबेजोगाई देवस्थानची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, मोठी जबाबदारी आहे. आणि बंकट स्वामी महाराजांचं कार्य त्यांच्याकडे अधूनमधून बरंचसं असते. आणि इथंसुद्धा ते आपले इथे काम करून राहिलेले आहेत. त्यांची आता वळतानच होते, पण जरी झालं तरी काही हरकत नाही, थोडंफार वळतान होतच राहते. मग आता सगळ्यात इथंसुद्धा ते आपल्या विश्वस्त मंडळामध्ये आहेत. त्याच्यानंतर हरिभक्तपरायण श्री किसन महाराज वाघुले आणि श्री संदीपन महाराज जाधव कारवाडी, इतर सर्व संत मंत आणि गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला आमचे नेवासाचे माजी आमदार सन्माननीय मुरकुटे साहेब या ठिकाणी आलेत. आता डबल मुरकुटे होतात, मुरकुटे साहेब, भानुदास साहेब मुरकुटे आणि
बाळासाहेब मुरकुटे, म्हणजे चांगल्या कामाकरता जे एकदम मेटेकुटे येतात म्हणून त्यांना मुरकुटे म्हणतात. पण ते सगळे इथं आलेले आहेत. सर्व नेते मंडळी ज्या ज्या पक्षात असतील ते सर्व नेते मंडळी आपलेच आहेत आणि आपले कामं करून राहिलेले आहेत. पण त्यांनाही काही काम करण्याकरता मर्यादा असतात आणि त्या मर्यादा आपणही लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांच्या मर्यादा ज्या असतात आपण त्यांच्यापेक्षा जर काही मागायला लागलं तर जमणार नाही. हळूहळू सगळं होत राहते. हे सगळं काम होईल. आता इथं आपलं जंगली वातावरण होतं, पण सर्व भक्तांच्या सहकार्याने, नेत्यांच्या सहकार्याने, विश्वस्तांच्या सर्वांच्या कृतीने हे सगळं मंगलमय वातावरण झालं. खूप आनंद वाटतो. हनुमानगड असेल, आपलं मंगलमूर्तीचं स्थान असेल, खूप खूप चांगलं आपण काम केलेलं आहे. आता मगाशी मंडळी म्हणले की मंडप द्यायला बराचसा खर्च येते, मग तुम्ही सगळे नेतेकडून करून घ्या आणि तुम्ही काहीच करू नका. असं काही करू नका. सरकारचं काम आहे. तुम्ही 1 रुपया दिला की सरकार 10 रुपये देते, पण तुम्ही 1 रुपया खर्च करायची धमक ठेवा ना. आता ठीक आहे, मंडपाचा खर्च तरीसुद्धा आपल्याला नेते मंडळींनी आश्वासन दिलेलं आहे. हे पत्र्याचं शेड दोन्ही बाजूनं आता वाढवल्या जाईल. आता मागच्या वर्षी आम्ही सांगितलं हा कापड लावलं, इथं काहीतरी बंद करा, अजून काही केलेलं नाही दिसत बंद. आता त्याला काही काचा गिचा करा, प्रकाशही आला पाहिजे, पाऊस नाही आला पाहिजे. मग हे सगळं आपलं काम आहे, आपण करत राहायचं. हे सगळं केलं पाहिजे. मठं मंदिरं हे कशाकरता करावं लागतात? उपासनेकरता. उपासनेला हे लागत नाही, तुम्ही उन्हात बसलं तरी चालते, पण व्यवस्थेकरता याची सगळ्याची गरज आहे. मंदिर लागते, सभामंडप लागते, स्वच्छतागृह, भोजनगृह, आणखीन काय असेल, संत निवास, अतिथी निवास, जे असेल ते सगळं व्यवस्थेकरता लागते. आणि व्यवस्था ही अवस्था प्राप्त करून घेण्याकरता असते आणि अवस्था मिळवण्याकरताच ही व्यवस्था आपण सर्व नेत्याच्या माध्यमातून, भक्तगणांच्या माध्यमातून, पूर्वी आपण एका गावाला असं सगळं नियोजन देत होत, परंतु आता विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून आणि भक्तगणांच्या माध्यमातून हे काम आपल्याला करायचं आहे. आता त्यामध्ये थोडं कमी अधिकपणा कधी आपल्याला वाटत होतं, ह्याच गावाला दिलं, त्याच गावाला दिलं. सगळ्यांचंच हे मंदिर आहे. सगळ्यांनीच भरभरून हातभार लावलेला आहे आणि हातभार लावत राहतील. योगीराज सद्गुरू गंगागिरी बाबांचा कृपाशीर्वाद, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी बाबांचा कृपाशीर्वाद, सद्गुरू किशनगिरी बाबा, सर्व संत महंत परिसरातील सर्वांचा कृपाशीर्वाद, परमपूजनीय महंत श्री रामगिरीजी बाबा त्यांचंही मार्गदर्शन आहे. सर्व संतांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीकरता प्राप्त होत राहते. येऊन गेलेत, भेट देऊन गेलेत. मग इथं येऊन दर्शन करून गेले आणि आपल्याला संदेश देऊन गेलेले आहेत. आणि आता आमचे किशन बाबा असतील, बाकीचे संत मंडळी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज हे आपल्या जवळच राहत होते, तेही आपल्याला मार्गदर्शन करत राहतात. या निमित्ताने आपल्याला कीर्तनाच्या निमित्ताने सुविचार देण्याकरता जे संत मंडळी आतापर्यंत येऊन गेलेली आहेत, त्यांनी आपले खूप चांगले विचार आपल्याला दिलेत. पहिल्या दिवशी हरिभक्तीपरायण श्री प्रकाश महाराज साठे यांची कीर्तनाची सेवा झालेली आहे. त्याच्यानंतर श्री पूजनीय ज्ञानेश्वर महाराज तांबे जेऊर हैरबैती, राम महाराज खरवंडीकर, त्यांच्याऐवजी काही निमित्तानं आलं नाही त्यांना, तर राम महाराज खरवंडीकर त्यांचं कीर्तन झालं. त्याच्यानंतर अनाथाची माऊली श्री रामेश्वरजी महाराज पवार, संस्थापक अध्यक्ष श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रम अनाळा अनाथालय, माऊलींचं कीर्तन झालेलं आहे. त्याच्यानंतर पूजनीय कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. हरिभक्तीपरायण महंत पूजनीय श्री उद्धवजी महाराज मंडलिक त्यांचेही आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि विनोदातून सहज आपल्या कानातून मनापर्यंत जे विचार नेहमी देत असतात श्री विलास महाराज गेजगे त्यांची कीर्तन सेवा झालेली आहे. त्यानंतर पूजनीय सोपान महाराज सानप शास्त्री
त्यांची कीर्तन हिंगोली त्यांची कीर्तन सेवा झालेली आहे. आणि आपल्याच परिसराचं वैभव स्वामी पूजनीय अरुणनाथ गिरीजी महाराज हे मठाधिपती श्री क्षेत्र अडभंगनाथ संस्थान भामाठाण त्यांनी आपल्याला सुविचार दिलेले आहेत. आणि रात्री हरिभक्तीपरायण आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा त्यांची कीर्तन सेवा झालेली आहे. कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलेलंच असेल. आणि त्यानंतर आजची कीर्तन सेवा वेदांताचार्य श्री हरिभक्तीपरायण आदरणीय देवीदास महाराज म्हस्के श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांची आजची कीर्तन सेवा आहे. आणि उद्या काल्याचे कीर्तन आदरणीय स्वामीजींचा आहे, प्रकाशानंदगिरी महाराजांचा आहे. या निमित्ताने सर्व इतर संत महंत येऊन आपल्याला सुविचार देऊन गेलेले आहेत. संत कोणत्या पंथाचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत यापेक्षा ती समाजाचं हित करणार आहेत हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. मंदिर कोणत्या देवाचं आहे आणि ट्रस्ट मंडळ कोण आहे इकडे हे पाहायचं नाही. मंदिर हे आपल्या देवाची प्रार्थना करायचं स्थान आहे. विश्वस्त मंडळ हे सुव्यवस्थेकरता असतात आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे सर्व काम अतिशय आनंदाने पार पाडायचं असते. श्री किसन महाराज काय हां महाराजांची नावं आहेत, सर्वांची नावं घेतलेलीच आहेत. हां योगेश महाराजांचं नाव राहिलं. आणि एक महत्त्वाचं भीमभाऊ आमचे दोन्ही ठिकाणी पूजा करतात. ते गणपती महाराजाची करतात, बजरंगबलीची करतात. आणि दुसरे पुजारी ते मला वाटते गेले होते, पुनर्जन्म झाला म्हणायला हरकत नाही. हां देवगडला आले दिंडीत असं चक्कर आला, बरेच माणसं दवाखान्यात नेरा मागची मंडळी म्हणायला लागली गेले. परंतु गणपती महाराज मग आता गणपती महाराजांचा आशीर्वाद, बजरंगबलीचा आशीर्वाद, मग ते आता ते चांगली सेवा करतात. मग असे सांगितलं विश्वस्त मंडळाने की आम्ही देतो पण ते घेत नाहीत. आपलं द्यायचं काम आहे पण न घ्यायचं काम त्यांचंच आहे. नाही तर तुम्ही देत राहा, त्यांनी हात पुढे केला म्हणजे त्याच्यामुळं त्यांचं आपण अभिनंदन करू. मग तुम्ही सेवेकरता किती देणार? तुम्ही जेवढे देणार होते त्याच्यापेक्षा 10 पट बजरंगबली आणि गणपती बाप्पा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाहीत. खरं म्हणजे तुम्ही त्यांना देत होते दक्षिणा, त्यांच्या खात्यात जमा होऊन राहिले पैसे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि हे जमीनदार आपल्याला ज्या जागा दिली 29 गुंठे श्री दत्ताभाऊ पवार आणि राधाभाऊ मोठे 100 गुंठ्यातून 10 गुंठे काही परत द्यायची म्हणले 71 गुंठे म्हणजे 61 गुंठे आहे. तर त्याचं काहीतरी कारण असेल त्याच्याकरता आपलं म्हणजे भरपूर आहे ना. माणसं भावाला 1 तास सोडत नाहीत. सुप्रीम कोर्टापर्यंत भांडण करतात, नेते मंडळी समजून सांगतात तरी कोणाचं ऐकत नाहीत. हे सगळं आणि एवढी जागा देणं त्यांचं आपण अभिनंदन करू. आणि तुम्ही जरी एवढी जागा दिली, तुम्ही गुंठ्याने दिली आणि तुमची एकराने व्हावी अशी आम्ही गणपती महाराजांच्या पुढे प्रार्थना करतो. आणि आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला नेहमी करता सुख प्राप्त होत राहावं. खूप आहे. शेवटी काय आहे, हे सगळं तसा विचार केला तर जागा देवाचीच आहे, पण त्याच्यावर पहिली मालकी आहे सरकारची. कोणतंही शेत, कोणतीही जागा सरकारी जमीन लिहिलेलं असते आणि मग दुसरं नाव सरकारच्या मालकीचं नाही आहे, देवाच्या, ज्याने हे विश्व निर्मिले. पण देवाचं नाव कुठं आहे का? म्हणून देवाने हे केलं, तुम्हाला हवा फुकट आहे, लाईट फुकट आहे, पाणी फुकट आहे. आता हे नेते मंडळी इथं बसले, धरणं भरले नाही तर त्यांना काही असं संकट वाटते काय करावं. सगळे धरणं भरले. आता तुम्ही बघा किती पंप लावले म्हणजे धरणं भरले असते. हे त्याची लीला आहे. मग तुम्हाला बिल पाठवलं का त्यांनी कधी? का मुख्यमंत्र्याला पाठवलं का प्रधानमंत्र्याला पाठवलं? कधी बिल पाठवले नाही. आजारी मनुष्य पडला तर ऑक्सिजनचे किती पैसे लागतात आणि तुम्हाला 24 घंटे हवा त्याची फुकट आहे. लाईटचा तर किती करायचा. आता सगळे सौर ऊर्जा निघालेली आहे, बचत झालेली आहे. पण आता देवाने एवढा तुम्हाला लाईट दिलेला आहे ते त्याचं कधी बिलही तुम्हाला येत नाही. बरं कधी बंद पडत नाही पुन्हा, हे बाकीचं तरी बंद पडते. मग लाईट फुकट, हवा फुकट, प्रकाश फुकट, जे काय असेल फुकट आहे. आणि आपल्याला तो जगवून राहिला हेही फुकटच. कधी म्हणत नाही माझ्यामुळे जगले म्हणून. माणसं म्हणतात एक मनुष्य चालला होता मोटरसायकलवर,
जरा गडबड होती, गडबडीत फोन आला कोणाचा तरी, फोनवरही बोलतो, पण एका दगडाला दिली धडक आणि पडला, बेशुद्ध झाला. बेशुद्ध झाल्यानंतर आजूबाजूची माणसं धावत आली. अजून आपली संस्कृती बरी आहे, कोणी संकटात सापडलं की त्याच्या मागे उभे राहतात, चांगले अजून पुढं काही सांगता येत नाही काय होईल ते, कोणाचं अनुकरण होईल. आणि मग माणसं गोळा झाले आणि त्याला पाणी पाजलं, हवा घातली, थोडं त्याने डोळे उघडले, बरं वाटलं सगळ्यांना दवाखान्यात नेण्याच्या अगोदर. मग हळूहळू बोलायला लागला. मग ते म्हणला, ते बाकीचे माणसं म्हणले, बाबा गणपती महाराजांची कृपा, बजरंग महाराजांची कृपा. तो मनुष्य जरा बोलायला लागला, तर म्हणलं नाही नाही नाही, माझ्या मंडळीचं कुंकू बडकट. माझ्या मंडळीचं कुंकू बडकट म्हणून मी वाचलो. असं मग आता का फेविकॉलनं लावलं की काय? मंडळीचं कुंकू तर आहे, आता न लावणं हा तर अलीकडचा भाग आहे. आता मंडळीचं कुंकू बडकट आहे, ठीक आहे, आम्ही मानतो. पण आता जर कुंकू बडकट आहे तर मग राम बोले राम, राम बोल राम कधीतरी होतेच ना. देवाच्या आशीर्वादानेच आपण जगतो. म्हणून आपण किती आहे आपल्याजवळ जे आज आहे ना, आपण जरी माझं माझं म्हणत असतो तर त्याच्यात धर्माचा वाटा आहे, देशाचा वाटा आहे, दीनदुबळ्याचा वाटा आहे. आमचे गाडगे बाबा सांगायचे, अडलेल्या नारायणाचा वाटा आहे. 100% तुम्ही जे कमावता ते तुमचं नाही, आणि तुमचं म्हणून जर तुम्ही ठेवून दिलं तर तिजोरीला छिद्र पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे सगळं आपण केलं. म्हणजे हात धुवून घ्या. आता आपल्याला सांगतो, जरा जरी टाईम होत असला, आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, तुम्ही ऐकलं असेल, मोबाईलवर चाललेलं होतं सगळं, इंटरनेटवर आलं होतं. आपल्या देशाचं ज्यांनी विश्वामध्ये नाव केलं, ज्यांना गायन कोकिळ आपण म्हणतो, लता मंगेशकर दीदी, ज्यावेळेस आजारी पडल्या आणि त्यांनी त्यांचा थोडा खेद व्यक्त केला, आणि त्यांचे शब्द आहेत, आपण ऐकलेले असतील. तर त्यांनी सांगितलं, मी सगळ्या जगाचा प्रवास केला आणि विमानाशिवाय फिरली नाही. माझ्यासोबत 100 माणसं राहत होते, स्वागताला 1000 माणसं माझ्या समोर राहत होते, आणि कार्यक्रम मी सगळ्या देशात केलेले आहेत जवळजवळ. एवढे माझे लोक तयारीत होते, आणि माझं राहण्याचं घर असेल, माझे पैसे, खूप खूप मला कशाचीच कमी नाही. पण आज मी विचार करून राहिली की मी फक्त 10 बाय 10च्या खोलीत आहे. माझं दुःख मीच एकटी सहन करून राहिलेले आहेत. पैसे बँकेत आहेत, जवळचे माणसं घरात आहेत, आणि मी एकटी त्या सगळ्या मरणाला झुंज देऊन राहिलेले आहे. पण सगळ्यांना माझी प्रार्थना आहे की जोपर्यंत तुमच्यावर प्रसंग येत नाही तोपर्यंत दान धर्म करा, तोपर्यंत सामाजिक कार्य करा, तोपर्यंत राष्ट्राची सेवा करा. एकदा काम बिघडलं की काही कोणी कोणाचं नाही. ह्या मोठ्या व्यक्तीचे शब्द आहेत, त्यांनी त्यांचे जाहीरच केलेले आहेत. याचा अर्थ तुम्ही माणसानं बरं आज सांगायला आलं, आम्ही आता सगळं देतो ना, आम्ही का भीक मागाव काय? नाही, सगळं काय देऊ नका. तुमच्या मुलाबाळाचा विचार करा, भविष्याचा विचार करा. एवढं करून जर काही होत असेल तर मग देवाचा विचार करा. आणि देवाचा विचार करताना व्यक्ती बाजूला सोडा, देवस्थान बाजूला सोडा. तुम्हाला तुमच्या संपत्तीला सुगंध प्राप्त करायचा म्हणून करा. व्यक्तीकडे पाहून काही करू नका, देवाकडेही पाहून काही करू नका. आपल्या संपत्तीला सुगंध प्राप्त करून घ्यायचा असेल तरी हात धुवून घेतले पाहिजे. मग कुठं जागेच्या रूपाने, कुठं निधीच्या रूपाने, कुठं या सत्तेच्या माध्यमातून, आणि कुठं झाडलोट करण्याच्या निमित्ताने, पूजा करण्याच्या निमित्ताने, स्वयंपाक करण्याच्या निमित्ताने, अन्नदान करण्याच्या निमित्ताने आपण सहभागी झालं पाहिजे. एकदा आपली गाडी थकली, काही नाही, कोणी कोणाचं नसते, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचवणे. आता आम्ही जरी टचटच बोलत असलो, आम्ही बोलतो म्हणून तुम्ही ऐकता. जर शरपंजीर पडलं एकदा आम्ही तर सांगतो, जरा माफ करा. गुरुवारी धुंडा महाराजांना आम्ही भेटायला गेलो, शेवटचा आजार होता महाराजांचे. किती महाराष्ट्रभर कार्यक्रम. मग महाराज हळूच म्हणले, काही नाही, जोपर्यंत तोंड चांगलं आहे तोपर्यंत माणसं पोळं असतात. एकदा तोंड बंद झालं की सगळेच बंद होतात, भेटायला सुद्धा येत नाही. म्हणून हे सगळं, साधू असो, फकीर असो, मंत्री असो, अगर कोणी असो, सगळ्यांचीच ही अवस्था आहे. पण आपण दुःख मानायचं कारण नाही की सगळे माणसं आमच्याकडे येत होते, आज काय येत नाहीत. हे परिवर्तनी जगत आहे.
परिवर्तन ही देश संसार का नियम आहे, गीतांनी आपल्याला सांगितलं. आमचे स्वामी रामसुखदासजी महाराज खूप गोड सांगायचे, जो आज तुम्हारा है कल किसी और का था, परसों किसी और का हो जाएगा. परिवर्तन ही संसार का नियम आहे. तुमची जी जमीन काय असेल, सत्ता संपत्ती ही पूर्वजाची होती पूर्वी, आज तुमच्याकडे आहे, उद्या तुमच्या मुलाबाळाकडे जाणार आहे. परिवर्तन होणार आहे. शरीराचं परिवर्तन आहे, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था आणि शेवटी शेवटचा श्वास. मग परिवर्तन जर होतच राहते, मग आपण आपल्या विचारात का परिवर्तन करू नये. म्हणून आतापर्यंत जरी नाही कोणी आपण हात धुवून घेतले असतील, तर आता हात धुवून घ्या, दान धर्म करा आणि आपल्याला आनंद प्राप्त करून घ्या. आणि काही केलं तर आता आता काही काही गोष्टी अशा अशोभनीय असतात बोलायला. खूप खूप तुम्हाला करायचंच आहे. मुलाला संपत्ती मिळवून द्यायची आहे, पण संपत्तीपेक्षा संस्कार त्यांना द्या, म्हणजे संपत्ती नसली तरी मिळवतील. आणि ते शेवटी काय, वर्ष श्राद्धापर्यंत मुलं नाव घेतील. पुढं 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 नातूपंतू काही एवढं नाव घेणार नाहीत. मुलं आहेत तोपर्यंत बोलतील आमच्या वडिलांनी केलं. परंतु जर तुम्ही चांगल्या सत्कार्याला आणि राष्ट्रकार्याकरता, धर्मकार्याकरता जर काही केलं, तर तुमचं कायमचं नाव राहते. आणि ते नाव दगडावरचं कोरलेलं तरी बुजून जाईल, पण ते सगळ्यांच्या अंतःकरण. सगळी माणसं सांगत असतात, हे झालं ना, अमक्याने सहकार्य केलं म्हणून झालं, त्यांनी केलं म्हणून झालं. हे तुमची कायमची आठवण राहील. त्याच्याकरता ज्याच्यावर जे काम आलेलं असेल, कोणाला जमीन देण्याचं असेल, कोणाला काही निधी देण्याचा असेल आणि कोणाला आणखीन काही देण्याचं असेल, ते आपण करत राहावं. आपण खूप ह्या क्षेत्राचा विकास केला. हे आपल्या 15-20 गावाचं एक श्रद्धास्थान आहे. तसं सर्वांचंच आहे, पण विशेषतः आपल्या जवळच्या गावावर जबाबदारी आलेली आहे. पण मानवी विचाराने ज्या ज्या काही कृती समोर आलेल्या असतील आणि तुम्हाला जर त्या आकृती वाटत असतील, तर त्या आकृती बाजूला काढा, त्याचा आकृती बंद करा. ते कामगाराचा शब्द आहे पहा, हे आकृती बंदामध्ये आले म्हणजे त्यांना चांगला पगार तयार होत असतो. म्हणून आकृती काढून टाका आणि चांगल्या कृतीने आपण सगळं काम करत राहा. आणि सर्वांना मिळून एक की लकडी दसका बोजा. आणि हे सगळं काम करण्याकरता विश्वस्त मंडळ निमित्त मात्रम भव सव्य साचे. देवस्थानचे संत महंत जे काय म्हणत असतील ते हे निमित्त मात्र असतात. आता कुठलेही संत महंत काही ते डोक्यावर घेऊन जात नाहीत. शेवटी परिसरातच ते वैभव असते आणि त्यांचंच ते सगळं काम असते. जे करायचं ते आपल्या सर्वांच्या हिताकरता. म्हणून आम्ही पहिल्यांदा सर्व भक्तांचं अभिनंदन करतो, नेते मंडळीचं अभिनंदन करतो, सगळ्याच पक्षातले, आणि विश्वस्त मंडळाचं अभिनंदन करतो. आणि नंतर आमच्या महाराज मंडळीचं अभिनंदन. तुम्ही आता आले, टाळ्या वाजवल्या, प्रसाद घेतला गेले, पण मग आता काकडा, हरिपाठ, कीर्तन, पारायण हे जावे त्याचे वंशा तेव्हाकडे. हे आमच्या मंडळीला सगळे करावं लागते. आणि जे जी कोणी मंडळी याच्यामध्ये सहभागी झाली असते, या ज्ञानयज्ञामध्ये आज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झालेली आहे. उद्या कार्यक्रमाची सांगता. आणि मग सांगता झाली म्हणजे पुढच्या वर्षीची आपल्याला वाट पाहायची आहे. अजून आता जे कामं आपल्याला सुचवलेत, मग अशी महादेवाच्या मंदिराचं, आपलं जे मंदिर होतं गणपती बाप्पाचं, तिथं आपल्याला आठवण राहिली पाहिजे. म्हणून आता मुलगा जरी बाजूला गेला तरी वडिलांचं मंदिर करायचं तिथं. गणपती बाप्पा बाजूला जरी गेले तर भगवान शंकराचं मंदिर तिथे करायचं. म्हणून सर्व मंडळींनी तिथं आता नारळ फोडलं, पूजा केली आपण सर्वांनी मिळून. आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे. मंदिरं होत राहतील. बाकीचे जे काही काही निधी कमी पडत असेल, आता मग अशी बोलल्याप्रमाणे क पासून ब वर्गात आता नेते मंडळात विश्वस्त मंडळाचं हे थोडे खटपट करावं लागेल. आणि त्याच्यात जरी आलं आपलं तर मध्ये येत नाही. म्हणजे हे वेरूळ चेल्ल्याना वगैरे वगैरे जे जागतिक लेवलला असते त्याच्यात ते असतं. क वर्गात सगळ्याचंच असते. जिल्हा परिषदचंही कामं करतात. ब वर्गामध्ये आपले येण्याकरता निधी येत राहील. आता शासनाने योजना केलेली आहे निधीची. पूर्वी काय अशी निधीची योजना नव्हती, मग सहज कामं होत होते. परंतु आता निधी असल्यामुळं त्या भागातील ते नेते आपापल्या भागामध्ये जवळजवळ सगळेच मंदिरं आपले चांगले झालेले आहेत. रस्तेही चांगले झाले आहेत. चांगले रस्ते झाले तरी पावसाने खड्डे पडतातच, ते बुजावेच लागतात. तुम्ही किती चांगुलपणाने जरी वागले ना तरी तुम्हाला वाईट म्हणणारे माणसं दिसतात.
पण असे काहीतरी खड्डे पडतात, पण ते खड्डेसुद्धा आपण शिवावलोकन करून आपण ते भुजत राहा सद्विचाराने. हे रोडवरचे खड्डे नेते मंडळी कोणाला तरी सांगतील डांबर खडीने बुजल्या जातात, पण जीवनातले खड्डे हे सत्संगाशिवाय बुजल्या जात नाहीत. आणि सत्संगाने आपल्या कुविचाराचे जे खड्डे पडलेले असतात, माझं ते माझं आणि तुझं ते माझं, त्याच्यामुळे माणसाचे भांडणं, राज्याचे भांडणं, देशाचे भांडणं. म्हणजे आपण एकच फक्त गणपती बाप्पाला प्रार्थना करू, माझं ते माझं आणि तुझं ते तुझं, एवढीच आमची भावना शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. म्हणजे कुठल्याही प्रकारचे काही वितंडवाद होणार नाही. आज या निमित्ताने इथं आम्ही आलो, बरीचशी बडबड केली, आपला टाईम घेतला आम्ही, आणि सर्व मंडळीचं आम्ही अभिनंदन करतो. सर्व माता भगिनीचं आम्ही अभिनंदन करतो. सगळे आता हे मातृशक्ती पितृशक्ती हे सगळे आपल्याला जागृत करून हे सगळं प्रेम निर्माण करायचं आहे. आई म्हणून बाबा म्हणून थांबायचं नाही. आईचं प्रेम आणि वडिलांचं प्रेम निर्माण करायचं आहे. आईचं प्रेम असं असते, मुला आईजवळ जातो, आईला बोच करतो, काहीतरी करतो, शिव्या देतो, तरी आई त्याच्या डोक्यावर हात फिरत असते. असू द्या, सामाजिक काम करताना थोडं आईचं हृदय करा. कोणी बोच करल, कोणी काहीतरी ओढताळ करल, कोणी आणखीन काहीतरी करल, पण आपण प्रेम देत राहा, म्हणजे काम आपलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मातृहृदय पितृहृदय हे गणपती बापांच्या आशीर्वादानेच आपल्याला निर्माण करायचं आहे. पुनश्च आम्ही सर्वांना, सर्व संत महंतांना वंदन करतो, आपल्या सर्वांना नमस्कार करतो. सर्व अन्नदात्यात त्यांनाही आम्ही नमस्कार करतो आणि शब्दास विराम देतो. सर्वेत्र सुखीन संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मंगलमूर्ती सब संतन की जय. यानंतर माझे